नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पांचा या नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात तुमचं स्वागत आहे. साहित्य हा समकालीन समाजाचा आरसा असला पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं. तसंच समाजात जे काही प्रश्न आहेत, जे काही वास्तव आहे त्याचा उहापोह केला पाहिजे अशी साहित्यिकांकडून अपेक्षा असते. अगदी त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका महत्त्वाच्या कादंबरीबद्दल आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि त्याही लेखक कृष्णात खोत यांच्याशी. त्यांचं काळ्या माळ्या भिंगोळ्या हे नवीन पुस्तक, नवीन कादंबरी शिक्षण क्षेत्रातली पिळवणूक आणि शिक्षणाचा बाजार यावर बेतलेली आहे. या कादंबरीत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे कृष्णात खोत यांच्याशी आपल्याला याविषयी गप्पा मारायच्याच आहेत. खरं तर काही महिन्यांपूर्वी कृष्णात खोत यांना अत्यंत मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. रिंगाण ही त्यांची कादंबरी त्या पुरस्काराला पात्र ठरली. त्याविषयी साधारण 1.5 वर्षापूर्वी आपण याच कार्यक्रमात गप्पा मारल्या होत्या आणि आता त्यांच्या नव्या कादंबरीविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. कृष्णातजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. अगदी पहिला प्रश्न तो म्हणजे या कादंबरीच्या नावापासूनच विचारायचं आहे की या नावाचा अर्थ काय आणि या कादंबरीच्या माध्यमातून तुम्हाला वाचकांना काय सांगायचं? नमस्कार. नवीन माझी कादंबरी काळ्या माळ्या भिंगोळ्या आता एक 8-10 दिवस झाले आलेले आहे. तर काळ्या माळ्या भिंगोळ्या ह्यातला भिंगुळवाणे हा शब्द तुकारामांच्या अभंगातला हा भिंगुळवाणा शब्द आहे. तर काळ्या माळ्या भिंगोळ्या असा खेळ आम्ही खेळत होतो. म्हणजे स्वतःभोवती फिरायचं आणि स्वतःभोवती फिरल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट म्हणजे वेळी फिरलं म्हणजे खूप असा वेळ फिरल्यानंतर की तुम्हाला घेरी येते, चक्कर येते. म्हणजे प्रत्येक भागात हा शब्द वेगवेगळा आहे आणि आपल्याला कोणतीच दिशा कळत नाही असं वाटायला लागतं आणि आपण मग खालीच बसतो. म्हणजे फिरता फिरता स्वतःभोवती असं आम्ही थोडासा असा पाऊस आला की गावाकडं लहान मुलं सगळी मिळून असं काळ्या माळ्या भिंगोळ्या असा खेळत होतो. आता काळ्या माळ्या भिंगोळ्या तर हे मला काय सांगायचं आहे यातून की आपली जी शिक्षण व्यवस्था आजची आहे तर ही अशी स्वतःभोवती फिरता फिरता एक दिशाहीन अशी आपली शिक्षण व्यवस्था आजची मला दिसते आहे. आणि मला तो सगळा अर्थ अभिप्रेत त्यातून आणायचा आणि मला या सगळ्या विनाअनुदानित तत्वावरती निघालेल्या अनेक शाळा आणि तिथला असणारा सगळा जो व्यवहार आहे तो व्यवहार आणि आपल्या खेड्यापाड्यामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या शाळा ज्या माध्यमिक त्या विशेषतः या माध्यमिकच्या शाळेंचा असणारा एक नवीन गोष्ट आपल्यासमोर ही येईल की माध्यमिक स्तरावरचं असणारं सगळं हे शिक्षणाचं काय नेमका जो भवरा झाला आहे तो भवरा ही काळ्या माळ्या भिंगोळ्या ह्या कादंबरीतून आपल्या समोर येतो आहे. ही कादंबरी वाचायला सुरुवात केल्यावर आपल्या लक्षात येतच की ही कादंबरी शिक्षणाशी संबंधित आणि त्या क्षेत्राशी संबंधित आहे. पण त्याचबरोबर जाणवतं की सध्या जे समाजातलं वास्तव आहे, आरक्षणाबद्दलचे जे काही आंदोलन आहे, विचार आहे, त्यावरही प्रकाश टाकते. तर खरंच ते पण तुमच्या मनात होतं का? तसा प्रयत्न झालाय का तुमच्याकडनं? नाही, हे मला आरक्षणाचं हा त्यातला काय केंद्रबिंदू नाही आहे यातला ह्या कादंबरीमध्ये. हा कादंबरीतला जो केंद्रबिंदू आहे ते वर्षानुवर्षे पगार नसलेली मंडळी जी आहेत, म्हणजे अगदी MA BEd व्हायचं इतकं क्वालिफाईड होऊन देखील आपण ह्या सगळ्या परीक्षा वगैरे देणं हे मी क्रमप्राप्त ठरतो. पण त्यातला कुठला भ्रष्टाचार थांबत नाही. ती भ्रष्ट व्यवस्था तुम्हाला इतक्या पद्धतीचं शोषण करते. आणि मग मला असं वाटतं की एखाद्या शिक्षकावर स्वतःचे अवयव विकायची वेळ यावी. आणि ही किती भीषण गोष्ट आहे. हे काय आपल्याला शोभनीय नाही. आपल्या पुरोगामी महाराष्ट्र वगैरे आपण अशा फार गप्पा मारतो, आपण सातत्यानं गप्पा मारतो. परंतु ते या सगळ्या नेते मंडळींची, सगळ्या पुरोगामी महाराष्ट्राच्या असणाऱ्या सगळ्या लोकांची आपण नावं सातत्यानं घेतो. परंतु आपण त्यातला कोणताही एखादा विचार, एक अक्षराचा विचार देखील आपण अंमलात आणत नाही. आणि म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी म्हणजे ABC हे करून आम्ही शिक्षण घेतलं आणि मग पुढं ह्याच महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट यावी आणि हे विनाअनुदान तत्व आलं ते ठीक समजतो मी. गावागावात शाळा निघाला ठीक. परंतु याचे परिणाम इतके वाईट झाले की ह्या संस्था ह्या खाजगी मालमत्ता आणि खाजगी शिक्षण संस्था निमशासकीय म्हणायला निमशासकीय, पण ते पूर्णपणे खाजगी. आणि हे खाजगीकरण इतकं वेगात आहे म्हणजे शासनाकडून सगळ्या गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या, परंतु घरातलीच माणसं त्या ठिकाणी काम करायला असणार, घरातलेच सगळे मंडळी लोक असणार आणि बाहेरचे कोण असतील तर त्याला घरातल्या गुलामासारखं वागणूक तुम्ही देणार.
ही गोष्ट शिक्षकांना किंवा शिक्षण व्यवस्थेला भूषणावे नाही असं मला वाटतं. तो सगळा भाग यामध्ये येतो. म्हणजे 15-20 वर्षे पगार नसलेली माणसं माझ्या आसपास आहे. पगार घेणारी जात आणि पगार न घेणारी जात, अशा 2 जाती आपण ह्या व्यवस्थेमध्ये निर्माण केलेला असं मला वाटतं. आणि तो सगळा भाग या ठिकाणी येतो. आरक्षण आणि आरक्षणाचे परिणाम ही अलीकडे झालेली गोष्ट आहे. यामध्ये ही गोष्ट मी 2018च्या अगोदरची मी लिहिलेली ही कादंबरी आहे आमच्या. कृष्णाजी, मला कल्पना आहे की तुम्ही स्वतः शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहात, त्यामुळे तुम्हाला तिथलं वास्तव, तिथली माहिती आहेच. पण त्यातूनच जे तुम्हाला गेल्या काही वर्षात म्हणा किंवा तुमचं करिअर सुरू झाल्यापासून सातत्यानं दिसत आलं आहे, त्यातून अस्वस्थ होऊन हे लिहिलं गेलं आहे का, किंवा काय नक्की याच्या मागची प्रेरणा आहे? होय, मला सातत्यानं हे, मी अगदी नोकरी लागलो, मी अनुदानित चांगल्या शाळेमध्ये लागलो, पण आसपासचे सगळे माझे काही मित्र असतील, काही माझे विद्यार्थी असतील किंवा काही संबंधित काही मंडळी असतील की ती आसपासच्या असणाऱ्या विनाअनुदानित शाळेमध्ये लागली. हळूहळू ग्रँटेबल शाळा त्या झाल्या. पण ह्या शाळा ग्रँटेबल होत असताना त्यांचे लढे मी बघितलेले आहेत, त्यांचं सगळं जगणं मी बघितलेलं आहे. या जगण्याचे इतके वेगवेगळे आयाम आहेत. हे मी म्हणतो हिमनगाचं टोक आहे. म्हणजे इतकं बाजारीकरण व्हावं आपल्या व्यवस्थेचं. आणि आपल्याला काय होतं की आपण म्हणजे शिक्षण आहे काय आहे की म्हणजे आपल्याला कार्डवरती, म्हणजे आपण म्हणतो मार्कलिस्ट जे गुणपत्रक आहे, त्या गुणपत्रकावरती आपल्याला सगळं दिसतं आहे, पण प्रत्यक्ष मुलांच्यापर्यंत ते पोचत नाही. म्हणजे अगदी मी शिक्षक म्हणून किंवा शिक्षक असणाऱ्याला असं शिक्षकाला वाटतं की माझा निकाल किंवा माझे असणारे विद्यार्थी चांगले शिकतात असं मला वाटतं. पालकाला वाटतं की माझ्या मुलाला चांगले मार्क पडत आहेत असं वाटतं. आणि शिक्षण संस्थापकांना असं वाटतं, संस्था चालकांना वाटतं की आमच्या संस्थेचा निकाल चांगला आहे. अधिकारी मंडळींना वाटतं, शासनाला वाटतं सगळं चांगलं आहे. हे चांगलं वाटण्याच्या पलीकडे शिक्षण जात नाही, ही खरी शोकांतिका आहे. म्हणजे अगदी आपल्याला कागदावर शिक्षण चांगलं वाटतं आहे आणि ही गोष्ट खूप वाईट आहे. आणि आपण जर कोणताही देश मोडायचा असेल, कोणती देशाची व्यवस्था मोडायची असेल, तर कोणत्याही शत्रूची गरज नाही आपल्याला. आपण जर एकदा शिक्षण व्यवस्था आपली मोडली तर आपला देश मोडायला कुठल्याही बाहेरच्या परकीय ताकदीची किंवा शत्रूची गरज किंवा परकीय शक्तीची गरज लागत नाही. आपण आपला देश आपणच मोडायला आपण ही पिढी तयार करू असं मला वाटतं. या पुस्तकातनं, या कादंबरीतनं समाजातला आणि खास करून ग्रामीण भागातला एक मोठा प्रश्न मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. एक लेखक म्हणून तुम्हाला या पुस्तकाकडनं किंवा या पुस्तकाचे जे वाचक असतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे आणि काय परिणाम साधला जावा या पुस्तकाच्या रूपाने असं तुम्हाला वाटतंय? नाही, हे पोचावं लोकांना, सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे आसपासच्या सगळ्या लोकांना हे सगळं ज्ञात आहे. म्हणजे तुम्ही अगदी मीडियाची लोक आहेत त्यांना माहीत आहे, कोणत्याही मीडियाची लोक त्यांना सगळ्यांना माहीत आहे, शिक्षक म्हणून आम्हाला माहीत आहे. परंतु मला असं वाटतं हे सगळ्यांना माहीत असून पण कुणीच याच्यावर बोलायचं नाही, ही गोष्ट का घडते आहे मला समजत नाही. आणि मला असं वाटतं की या 20 वर्षाचा आपण शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावतो आहे असं मला वाटलं की आपण किमान एक नोंद करावी. मला फार असं म्हणजे लेखकानं उत्तरं देऊ नयेत वगैरे ही गोष्ट खरी आहे. लेखक उत्तर देत नाही, लेखक अनेक प्रश्न उभा करतो. मी यात अनेक प्रश्न उभा केलेले दिसतील तुम्हाला. पण मला असं वाटत असतं, नेहमी वाटतंय की आपण सगळे गप्प का, आणि मग सगळ्यांनीच गप्प राहिलं तर ही गोष्ट खूप चांगली आहे असा त्याला, किंवा मूकसंमती आहे असा त्याचा अर्थ होईल, किंवा गोष्ट बरी चाललेली आहे आणि किंवा ही गोष्ट आपण त्याला ही गोष्ट सोडून देणं ही इतकी सोपी गोष्ट नाही किंवा ही आपल्याला परवडणारी गोष्ट नाही. म्हणून मला असं वाटलं लेखक म्हणून माझी भूमिका, किंवा मला असं वाटतं की मी याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया मला द्यायला पाहिजे. आणि ह्या काळाला किंवा ह्या व्यवस्थेला म्हणून मला असं वाटतं की माझ्या ताकदीप्रमाणे, माझ्या कृतीप्रमाणे मला जे काय वाटतं आहे त्याची एक नोंद करावी, आणि ती मी नोंद केलेली आहे. तर त्या नोंदीचा काय परिणाम होतो वगैरे तो नजीकच्या काळामध्ये दिसेल किंवा नाही दिसेल, पण मला किमान समाधान आहे की मी किमान ह्या काळाची नोंद, या व्यवस्थेबद्दलची नोंद मला करता आली किंवा मी करतो आहे आणि मी ती केलेली आहे. नुकताच तुम्हाला साहित्य अकादमी जाहीर झालाय. या पुरस्कारानंतर तुमची जी कादंबरी आहे रिंगाण, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया कशा येत आहेत? वाचकांचा प्रतिसाद नव्याने कसा येतोय? काय सांगाल त्याबद्दल? होय, रिंगाण ही सातत्यानं आजही म्हणजे अगदी खेड्यापाड्यातली लोक वाचत आहेत.
म्हणजे मला दररोज किमान 2-4 फोन येत आहेत आणि अलीकडे आता फोनचा व्यवहार असल्यामुळं फोनवर सगळी लोक बोलतात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोलत आहेत. अगदी 80-90 वर्षाचा एखादा वृद्ध माणूस देखील वाचतोय आणि अलीकडच्या असणारी 20-22 वर्षाच्या ह्या पिढीतला देखील 11-12वीची मुलं देखील वाचत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. म्हणजे आजच मला एक अशी प्रतिक्रिया आली की त्या प्रतिक्रियेमध्ये त्यानं आपल्या असणाऱ्या घरामध्ये एका त्याचा फोटो काढून ती फ्रेम मला पाठवलेली आहे की मी रिंगाण वाचते आणि रिंगाणची म्हणजे असे वेगवेगळे म्हणजे घरात अगदी दिव्याला वाचणारी देखील मंडळी बघतो आहे मी आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोक वाचत आहेत आणि दररोज त्याच्याबद्दलचा मला फीडबॅक देतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लेखकाला वाचक सातत्यानं असं भेटत राहणं एखाद्या कलाकृतीबद्दल ही गोष्ट माझ्या दृष्टीने खूप आनंद देणारी आहे. कृष्णात खोतजी, खूप खूप आभार आपले. आज आमच्याशी सविस्तर गप्पा मारल्यात या नव्या कादंबरीबद्दल त्यासाठी आणि तुम्ही जो विषय मांडला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. आजचे टॉप 5 पुस्तकं कोणती हे सांगतायत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी आणि त्याबरोबरच ते तुमच्यासाठी घेऊन येत आहेत एक साहित्यविषयक प्रश्नमंजुषा. रसिक हो, नमस्कार. मी संजय भास्कर जोशी पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारायला आलोय आपल्या वाचाल तर समृद्ध व्हाल या राजहंस पुस्तक पेठेच्या कार्यक्रमात. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमात सुरुवातीला मागच्या महिन्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेली टॉप 5 पुस्तकं. मला आनंद वाटतो की पहिलं पुस्तक यातलं जे आहे ते संजय आर्वीकर यांचं आत्मप्रकाश हे पुस्तक आहे. काही महामानव, काही कलावंत, काही चिंतक, काही तत्वज्ञ यांच्याविषयीचे हे सारे लेख आपलं जगणं, आपलं विचारधन समृद्ध करणारे आहेत. जरूर वाचायला हवं असं. त्यानंतरचं पुस्तक आहे ते मराठी वाचकांचा अतिशय आवडता साहित्य प्रकार म्हणजे कथा आणि अतिशय आवडत्या लेखिका म्हणजे अरुणा ढेरे यांच्या निवडक कथांचं पुस्तक सीतेची गोष्ट आणि इतर कथा हे पुस्तक सध्या जोरदार मागणी असलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक देखील अगदी आवर्जून वाचा. तिसरं पुस्तक जे आहे नुकतंच त्याला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला, युवा साहित्य अकादमी, आणि त्यामुळे दणकून मागणी असलेलं पुस्तक ते म्हणजे देविदास सौदागर यांचं उसवण हे पुस्तक. एका शिंप्याच्या पराभूत जगण्याची ही कथा मनाला चटका लावून जाते. अतिशय अस्सल पुस्तक आहे हे उसवण देविदास सौदागर यांचं. त्यानंतरचं पुस्तक योगायोग बघा. मागच्या वर्षी ज्यांना साहित्य अकादमी मिळालं होतं कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला, त्यांची नवीच कादंबरी आली आहे, तिला चांगली मागणी आहे. कृष्णात खोत यांची काळ्या माळ्या भिंगोळ्या. शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार, जे काही अनैतिकता, गैरव्यवहार आहेत त्याचा पर्दाफाश करणारी जबरदस्त कादंबरी काळ्या माळ्या भिंगोळ्या अगदी आवर्जून वाचायला हवी. त्यानंतर अतिशय आनंद वाटावा असं पुस्तक आहे, अतिशय देखणं पुस्तक अरुण कोलटकर. मी सुरुवातीला उल्लेख करणार आहे ते या पुस्तकाची सजावट, मांडणी, निर्मिती करणारे विकास गायतोंडे यांचा. त्यांचा अतिशय उत्कृष्ट कलावंत हात या पुस्तकावरनं फिरलाय आणि संपादन केलंय प्रफुल्ल शिलेदार यांनी. अरुण कोलटकर हे मराठी कवितेतलं मोठं नाव. त्यांच्याविषयी अनेक उत्तम लेख या पुस्तकात आहेत. जरूर वाचायला हवं, अगदी आवर्जून वाचा. आणि त्याप्रमाणे हे नेहमीची आपली टॉप 5 झाल्यानंतर खास माझी शिफारस म्हणून 2 पुस्तकं सांगणार आहे. पहिलं पुस्तक मला विशेष आनंद होतोय, 1978 साली याची पहिली आवृत्ती आली आणि अनेक वर्ष मिळत नसलेलं पुस्तक विनय हर्डीकरांचं जनांचा प्रवाह चालला. आणीबाणीतल्या काळावरती आधारित त्यांचे हे लेख अगदी आवर्जून वाचायला हवेसे, जबरदस्त आहेत. आणि त्यानंतर पॉप्युलर प्रकाशनाने नुकतंच आणलेलं सय्यद हैदर रझा यांच्यावरचं पुस्तक यशोधरा डालमिया यांनी लिहिलेलं, ज्याचा अनुवाद दीपक घारे यांनी केला आहे. उत्कृष्ट पुस्तक, जरूर वाचा. आणि मित्रहो, यानंतर राजहंस पुस्तक पेठ प्रायोजित आपली आवडती प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषेत मी 4 प्रश्न विचारणार आहे आणि यावेळी फरक असा आहे की या 4 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर देणाऱ्या वाचकाला आमच्यातर्फे रोख नाही तरी पुस्तक रूपात बक्षिसं मिळणार आहेत. 4 प्रश्नांची अचूक उत्तर देतील त्या प्रत्येकाला प्रत्येकी 500 रुपयांची पुस्तकं राजहंस पुस्तक पेठेकडून मिळणार आहेत. आणि तुम्ही तुमची उत्तरं व्हॉट्सॲपवरती
9822003411 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायची आहेत किंवा आनंदाचेपान@gmail.com या मेलवरती मेल करायची आहेत. तर यावरचे प्रश्न असे आहेत मित्रांनो, 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, केशवसूत आणि केशव कुमार या दोघांपैकी कुणी विडंबन कविता अनेक लिहिल्या आहेत? दुसरा प्रश्न आहे, बाबा आमटे यांच्या ज्वाला आणि फुले या चिंतनपर कविता संग्रहाला कुणाची प्रस्तावना आहे? तिसरा प्रश्न असा आहे, दासू वैद्य या अतिशय गाजलेल्या मराठी कवितांचा हिंदी अनुवाद नुकताच कॉपर कॉइन तर्फे प्रकाशित झालाय, तर त्या हिंदी अनुवादाचे अनुवादक कोण आहेत? कॉपर कॉइन तर्फे हा फिलहाल नावाचा कविता संग्रह हिंदीत प्रसिद्ध झाला आहे. आणि चौथा प्रश्न आहे, शंकर रामाणी यांच्या समग्र कवितांचं संपादन कुणी केलं आहे? मित्र हो, या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही 9822003411 या क्रमांकावर लगेच व्हॉट्सअप करा किंवा आनंदाचेपान@gmail.com वरती मेल पाठवा आणि मिळवा प्रत्येकी 500 रुपयांची फुकट पुस्तकं, मोफत पुस्तकं, सप्रेम भेट पुस्तकं. धन्यवाद मित्रांनो, वाचत रहा, समृद्ध होत रहा. आजच्या टॉप 5 मध्ये आपण आवर्जून ज्या पुस्तकांविषयी बोलतो, गप्पा मारतो त्यांचा समावेश झालेला दिसतोय, याचा आनंद आहेच. आजच्या प्रश्नमंजुषेची उत्तरं तुम्ही आपल्या आनंदाचे पानचा जो ईमेल आयडी आहे त्यावर सुद्धा पाठवू शकता. तो ईमेल आयडी आहे anandachapan@gmail.com. तेव्हा या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.